श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा। कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असे म्हणतात। हा काही नेटका प्रपंच नव्हे। प्रपंचात जर समाधान झाले नाही तर तो नेटका नाही झाला। प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला। ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार। कर्ज फार झाले म्हणून प्रपंच सोडला, यात कोणता स्वार्थ त्याग आहे? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केले तर जंगलात जाऊन बसला। थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळा करून शेकोटी केली, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली। पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली तर मग घरादारानेच काय केले होते? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते। जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते? हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कुणाला तरी सुटेल काय? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे। तुकोबांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती म्हणून त्यांना तो बाधला नाही। पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणे बरोबर नाही। या गडबडीतच प्रपंचात झटापटीतच परमार्थ साधावा। सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केले ते करण्याची सावधगिरी ठेवायची। प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा। विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचे स्मरण ठेवावे। आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावे। चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावे। विषयापासून वेगळे व्हावे म्हणजे हे पाहता येते। व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा। मारुतीरायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही येत नाही, याला काय करावे? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जात? मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करीत? भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे। त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत। माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल। भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याचा झालो असे म्हणणेच होय। मी रामाचा झालो, जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे। श्रीराम जय राम जय जय राम। मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व। कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे। कासव हा जीव सत्व गुणप्रधान असतो। कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान मिळाले आहे, त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते। कासवाला सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे। कासव हे श्री विष्णूला शरण आले होते, यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते। त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते। काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते। मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे। श्री विष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे। आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते। कासवाचे गुण। कासवाला 6 पाय असतात, तसेच माणसाला 6 शत्रू असतात, काम, क्रोध, मोह, लोभ आणि मत्सर। कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते, त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे।
कासव हे आपल्या पिलांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवते. त्याचप्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे. कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते. त्याप्रमाणे आपण पण करावा याकरिता कासव मंदिरात असते. कासव ज्याप्रमाणे सर्व इंद्रिये त्याच्या इच्छा संकोचून घेऊ शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रिय निग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होऊ शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवते. कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. आपणास माहीत आहे का, कासव मादी ही आपल्या पिलांना कधीच दूध पाजत नसते. तिने आपल्या पिलाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिलाचे पोट भरते. त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते. कासव म्हणजे श्री विष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. श्री विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.